तर तिकडे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील 6 जलस्रोतातील पाणी वापरावर बंदी घालण्यात आली आहे. भूजल विभागानं केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 171 गावांमधील 205 जलस्रोतांमध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक आढळून आलंय. नायट्रेटचं प्रमाण अधिक आढळलेल्या जलस्रोतांचे पुन्हा नमुने घेण्यात आले. हतनूर, चहार्डी, सुनोदे, उधळी, थोरगव्हाण, मोंडाळे या गावातील जलस्रोतांच्या पाणी वापरावर आता बंदी घालण्यात आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील येवे गावात लघु पाटबंधारे योजनेचं भूमिपूजन झालंय. मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं. जलसंधारण विभागाकडून हे धरण बांधण्यात येणार असून त्यामुळे येवे आणि पिंपळोली परिसरातील जवळपास 139 हेक्टर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. येत्या वर्षभरात हे धरण बांधून पूर्ण होणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय. या धरणामुळे परिसरातील शेतीसोबतच गावांनाही पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. येवे गावाची मागणी होती की या ठिकाणी डॅम व्हावा आणि त्याला यश आलं. वन खात्याच्या परवानग्यांसाठी खूप धावपळ करायला लागली. वन खात्याच्या परवानगीसह हा प्रकल्प आता मंजूर झाला ना आज त्याचा शुभारंभ झाला. निश्चितपणे या वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षी पाण्याचा साठा झाल्यावर 139 हेक्टर जागेमध्ये शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. त्याचबरोबर राहिलेलं पाणी पिण्यासाठी सुद्धा त्याच्यावर रिझर्वेशन पडून आमच्या इतर गावांनासुद्धा त्याचा चांगला फायदा करता येईल, जेणेकरून पाण्याचा साठा होणं ही आज काळाची गरज आहे. बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये हलगीच्या तालावर बैलगाडा शर्यतीचा थरार रंगलाय आणि यावेळी पंचक्रोशीतील नामवंत बैलगाडा मालक सहभागी झाले होते. तर बैलगाडा शौकीनांनी मोठ्या संख्येनं बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी विजेत्या बैलगाडा मालकांना यात्रा कमिटीच्या वतीनं रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलंय. कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या या विलंबाने धावणार आहेत. कोकण रेल्वेवरील मुलकी स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामासाठी शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात आलाय. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील रेल्वे गाड्या या विलंबाने धावतील. उद्या सकाळी 11 ते दुपारी 1:30 पर्यंत मुलकी स्थानकावर ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे CSMT बंगळुरू एक्सप्रेस आणि मडगाव उडुपी दरम्यान गाड्या विलंबाने धावतील.